तर राम राम भावांनो, आज आपल्याला एवढ्या ढोराची करायची होती वैरण पाणी. तुम्हाला तर माहिती आहे आपण शेतकरी म्हणले आपला आखाडा भरभरून असणारच. मग काय एका एकाला सोडून मी लागलो भाव दळण्याला पाणी पाजवायला. पाणी पाजिले का नाही की कारवड बघा आमची म्हणजे हे वैरण टाक. मग काय आपले उसाची वाडी आणली होती ती काय पेंडी घेतली खांद्यावर. चला म्हणलं आता एका एकाला टाकतो वैरण. तुम्ही त्यावर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला फॉलो करून घ्या म्हणजे झालं. ढोऱ्याची गेली वैरण पाणी सगळ्या एक काम कमी झालं आपल्या महागलचं. आणि आपल्याला जात होतं गांखेडला म्हणजे हनुभाईचा मोबाईल घेण्यासाठी. हे रस्ते तर अशी खरडण मरबड. मग काय भावनं केली मोबाईल शॉपिंग मध्ये एंट्री. गेला की डायरेक्ट मोबाईल सिलेक्ट करा आणि म्हणला पॅक करून टाका. शेवटी मग जे होता मनात तेच घेतला. मग काय भाऊ पैसे मोजायला लागला. पैसे मोजायची मशीन महाग पडायची एवढी स्पीडनं पैसे मोजू लागला. बघता बघता झाली दिवसाची रात. मग काय शाली गोदडे पाळून सगळे बाहेर आले. तापायला थंडी खूप वाजत होती. गावभराच्या चर्चा जर ऐकायच्या असेल तर एकमेव ठिकाण म्हणजे आपल्या इकडे तापण्याची जागा नाही तर वाटते. मी ब्लॉक काढा म्हणलं तर गणा तिकडून हाणायला गोळ्यात. म्हणलं कुठं लागते की आपल्या मोबाईलला बस कर. मग युवराज भाई म्हणले शेट्टीचं ऐकून लाईक कमेंट करा नाही ते रात्री झोपत नाही ती. आपल्या मग काय एक ताप नाही अनुभव कायचा मॅप बघू लागले की कुठं जातात की. इकडे 11 आलतो. मग काय इष्णू सरपंच म्हणले चला खच्च्या पाणी करतो. मग सरपंचाने नादच केला. चिवडा मुरकुलं घेतले आणि मोडच बनवून टाकल्याकडे. सरपंच म्हणले आपल्याकडे नादखुळा कार्यक्रम असतो.